नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज व्हाईट व्हेज पुलाव बनवणार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. त्यासाठी इथं तांदूळ धुवून घेतलेले आहेत 1.5 वाटी. आता इथं गॅसवर कुकर ठेवायचे. आता या कुकरमध्ये तेल टाकून घ्यायचे. 1 ते 2 पळी तेल टाकायचे. आता सुरुवातीला मोहरी टाकून घ्यायची आणि नंतर जिरे टाकायचे. आता जिरे मोहरी छान असे तडतडल्यावर ह्याच्यामध्ये मिरची, कांदा, तेजपान टाकायचे. आता सुरुवातीला मिरची टाकून घ्यायची कारण तळत नाही नंतर कांद्याच्या सोबत. आता इथं खडे मसाले घेतलेले आहेत. 2-4 लवंगा, 2-4 मिरे घेतलेत, चक्रीफूल घेतलेलं आहे, दालचिनी, तेजपान. आता इथं कांदा टाकायचा आहे तळण्यासाठी या कुकरमध्ये. लसूण अद्रकची पेस्ट 1 चमच्यावर टाकलेली आहे. आता छान असं परतून घ्यायचं आहे. आता इथं काजू घेतलेले आहेत 5 ते 6, बटाटं बारीक कट करून घेतलेलं आहे, वाटाणे घेतलेले आहेत. तुम्हाला जर आवडीनुसार आणखीन गाजर, पनीर टाकू शकता ह्याच्यामध्ये जर असेल तर. आता हे तेलामध्ये परतून झालेलं आहे. आता चवीनुसार मीठ टाकायचे. आता टोमॅटो टाकून घ्यायचे आणि छान असं परतून घ्यायचे. आता धने जिरे पावडर टाकायचे. आता इथं हळद टाकणार नाही मी कारण व्हाईट व्हेज पुलाव बनवते. आता थोडंसं गरम मसाला, पनीर मसाला टाकलेला आहे मी 1 चमचा. आता 1 चमचाभर ह्याच्यामध्ये घरचं बटर टाकलेलं आहे मी, घरी बनवलेलं. आता तांदूळ टाकून छान परतून घ्यायचे. आता 1.5 वाटी तांदळाला मी 1 ते 1.5 गिलास पाणी टाकणार आहे. आता 1 चमचाभर मी इथं बटर टाकलेलं आहे घरचं. आता 1 ते 1.5 गिलास पाणी टाकून घ्यायचे. तर एकदम छान असा व्हाईट व्हेज पुलाव बनतो. नक्की बनवा. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि झाकण लावायचे. 2 शिट्ट्यामध्ये इथं ही तयार होतो पुलाव. आता इथं 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता थंड होण्यासाठी खाली उतरून ठेवायचं आहे कुकर. आता बघू शकता एकदम छान असं झालेलं आहे पुलाव. आता ही मसाला पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे आणि एका ताटामध्ये घ्यायचे. आता याच्यासोबत मी कोशिंबीर बनवलेली आहे पण ती व्हिडिओमध्ये दाखवली नाही, पण एकदम छान चवदार लागते. यामुळं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.